तर मित्रांनो, सावळीची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं, घरातले पाय पुसणे यापेक्षा चांगल्या कपड्याच्या असतात. कळल तेवढ्यात तिथे चंद्रकांत येतो. चंद्रकांत म्हणतो, ऐश्वर्या हे काय बोलतेस तू? आपल्या घरी पाहुण्यांशी असं बोलायची रीत आहे का? ऐश्वर्या सॉरी म्हणून मान खाली घालते. चंद्रकांत म्हणतो, ऐश्वर्या हे पुन्हा असं घडता कामा नये. ऐश्वर्या पुन्हा एकदा सॉरी म्हणते आणि तिलोत्तमा तिथून निघून जाते. सावलीच्या घरच्यांना वाईट वाटलेलं असतं. चंद्रकांत म्हणतो, तुम्ही जास्त लक्ष देऊ नका, मी तिलोत्तमाला तिची साडी देईन, ती नक्कीच घेईल. सावलीचे बाबा चंद्रकांत मानपान करतात, त्यांना टॉवेल टोपी देतात आणि कपडे देतात. सावलीचे बाबा चंद्रकांतला म्हणतात, सावलीला पात परतवण्यासाठी घरी घेऊन जायचं होतं, घरी घेऊन जाऊ का? चंद्रकांत म्हणतो, हो घेऊन जावा ना तुम्ही. ती ऐश्वर्याला म्हणतात, ऐश्वर्या जा आणि सावलीला निरोप दे, ती तयार आहे का बघ. ऐश्वर्या आतमध्ये निघून जाते तर इकडे सावली आरशासमोर बसलेली असते. आता पूजेच्या वेळेस सारंगने हात झटकला, हाताला हात लावू देत नव्हता. हे सगळं तिला आठवतं आणि ती रडत असते. तेव्हा तिथे अमृता येते. अमृता म्हणते, सावली मला माहिती मला कळतं, या घरामध्ये तुला ॲडजस्ट होणं खूप अवघड जाईल, पण जसा जसा वेळ जाईल ना तसं सगळं चांगलं होईल. माझा पूर्ण विश्वास आहे, तू सगळ्यांची मन नक्कीच जिंकशील. आता डोळे पुस, रडायचं नाही, स्माईल कर आणि सगळं चांगलं होणार आहे. तेवढ्यात येथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते, तुझं नाव काय? सावली नाव सांगणार. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, जाऊ दे, त्याने काही फरक पडत नाही, तू तुझ्या घरी निघाली आहेस ना, आता एक लक्षात ठेव, ठेवायचं तू तुझ्या घरातच राहायचं, इथे पुन्हा येण्याची चूक करायची नाही. आणि तसंही हे लग्न कोणी लग्न मांडलेलंच नाहीये, हे आमच्यावरती लादलेलं आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे तो या घरामध्ये कुणालाच नकोय, कुणाला म्हणजे कुणालाच नकोय. म्हणून आमच्यावर एक उपकार करायचे आणि तिथेच राहायचं. सून म्हणून तुला कुणीही स्वीकारलेलं नाही आणि स्वीकारणार सुद्धा नाही. म्हणून बॅग भर आणि निघून जा इथून, एक मिनिट सुद्धा थांबायचं नाहीयेस. ऐश्वर्या निघून जाते आणि सावली रडत असते. अमृता म्हणते, तीच बोलणं मनाला लावून घेऊ नकोस, कुणाला नाही, पण तू मला या घरात हवी आहेस. आता जा आणि लवकर परत ये. अमृता बाहेर निघून जाते आणि सावली बॅग घेऊन बाहेर येत असते. सावलीला वाटतं की सारंगला एकदा भेटावं आणि त्याच्या पाया पडाव्या, तर इकडे सारंग विचार करत असतो आणि तो म्हणतो, मला वाटलं होतं की पूजेच्या वेळेस तू माझ्यासोबत असशील, पण अस्मी तू माझ्यासोबत नाहीच आहेस. सारंग रडत असतो आणि तेवढ्यात तिथे सावली येते. सावली म्हणते, मला निघायचं होतं आणि जाण्याआधी नव्याच्या पाया पडायच्या होत्या. सारंग म्हणतो, पाया बिया पडायची काही गरज नाही, तू माझी कोणीही लागत नाही. आपलं लग्न इतरांसाठी लग्न असेल, पण मी याला लग्न मानत नाही. हा निव्वळ एक ॲक्सिडेंट होता आणि उगाचच गैरसमज करून घेऊ नको. तुला वाटत असेल मी तुझ्यासाठी पूजेला आलो होतो, मी माझ्या आईसाठी पूजेला बसलो होतो, तुझ्यासाठी नाही. आणि एक लक्षात ठेव, तुझ्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचं नातं तयार होऊ शकत नाही, कधीच नाही. जातू आता. सावली रडत तिथून बाहेर पडत असते आणि तिला सारंगची चप्पल दिसते, ती त्या चपलीच्या पाया पडते. सारंग हे सगळं बघतो. सावली आपल्या चपलीच्या पाया पडते, आपल्याला देवाचं स्थान देते आणि आपण हे सगळं असं वागतोय. सारंगला खूप वाईट वाटतं आणि आपण सावलीला असं हिडीस करून तिला नाही ते बोलून आपण अन्याय करत असतो असं त्याला वाटत असतं. सारंग विचार करत असतो आणि आपला आजचा भाग इथेच संपतो.